तर मुंबईत मंत्रालयाबाहेर 3 आमदारांचं लाक्षणिक उपोषण सुरू झालेलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांचं हे उपोषण सुरू झालंय। निलेश लंके, कैलास पाटील, राजू नवघरे यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी मुंबईमध्ये मंत्रालयाबाहेर 3 आमदारांनी लाक्षणिक उपोषण सुरू केलंय। मराठा आरक्षणाची मागणी ही प्रमुख मागणी या सगळ्या आमदारांची आहे, ज्याच्यामध्ये निलेश लंके आहेत, कैलास पाटील तसंच राजू नवघरे हे तिघे सध्या उपोषणाला बसलेले आहेत। अक्षय मनकडी माझे सहकारी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। अक्षय, आपण बघतोय सध्या आमदारच आता लाक्षणिक उपोषण करतायत मराठा आरक्षणासाठी। तर आपण ही दृश्य बघतोय, सध्या 3 आमदार बसलेले आहेत उपोषणासाठी। लाक्षणिक उपोषण सुरू आहे। निलेश लंके, कैलास पाटील आणि राजू नवघरे हे उपोषणाला बसलेले आहेत। मराठा आरक्षण मिळावं या मागणीसाठी हे आमदारांचं उपोषण सध्या सुरू झालंय। माझे सहकारी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय सध्या हे 3 आमदार लाक्षणिक उपोषण करतायत। मराठा आरक्षण मिळावं ही त्यांची मागणी आहे। उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। आमरण उपोषण मनोज जरांगे पाटलांचं एकीकडे सुरू असताना राज्य सरकार या सगळ्या संदर्भात तोडगा काढण्याकरता कुठेतरी अपयशी ठरतंय। त्याचसोबत मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी आंदोलनं केली जातात त्याला कुठेतरी हिंसक स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं आहे। आणि आता मराठा समाजातले जे आमदार आहेत ते आज मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या महात्मा गांधी पुतळ्याच्या समोर लाक्षणिक आंदोलन करताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत 3 आमदार आहेत। खरं तर राष्ट्रवादी पक्षाचे 2 आहेत आणि ठाकरे गटाचे 1 आमदार आहेत, कैलास पाटील, निलेश लंके आणि राजू नवघरे। कैलास पाटील जी खरं तर मराठा समाजाचं संपूर्ण सरसकट आरक्षण देण्याची ही मागणी आहे, परंतु कुणबी प्रमाणपत्र ज्यांचे सापडलेले आहेत निजामकालीन त्यांनाच आरक्षण देण्याच्या संदर्भातला पहिला टप्पा जो आहे तो सरकारकडनं घेण्यात आलेला आहे। हे योग्य आहे का? खरं तर सुरुवातीलाच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं, ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली त्यावेळेस सांगितलं होतं की आम्हाला सरसकट मराठा समाजाला आरक्षण पाहिजे। त्यावेळेस ही शिंदे समिती स्थापन केली असं सांगितलं गेलं। ज्यावेळेस शिंदे समिती धाराशिवला आली त्यावेळेस आम्ही शिंदे समितीची, मी असेल, आमचे खासदार साहेब असेल, आम्ही दोघांनी भेट घेऊन त्यांना विचारणा केली किंवा या पुढं काय आपल्या समितीची कार्यकक्षा आहे किंवा काय कशा पद्धतीनं आपण अहवाल देणार सरकारला। तर त्यांनी सांगितलं की आम्हाला आमची जी कार्यकक्षा ठरवून दिलेली आहे त्या कार्यकक्षेमध्ये जे पात्र व्यक्ती आहेत त्यांचे पुरावे शोधणे। मग पहिल्यापासून ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना तर आरक्षण मिळतंच, त्यांना प्रमाणपत्र मिळतंच, परंतु ज्या लोकांकडे, ज्या मराठा समाजाला व्यक्तींकडे किंवा त्यांच्या पूर्वजांकडे पुरावे नव्हते अशा लोकांना सरसकट आरक्षण द्या ही मागणी होती। परंतु शिंदे समितीच्या कार्यकक्षेत तसं काही नसल्यामुळे मराठा समाजाची एक प्रकारे फसवणूक झाल्याची भावना समाजामध्ये झालेली आहे आणि परत एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। सरकार त्यांना आश्वासन एका पद्धतीनं देतं की आम्ही सरसकट देऊ, दुसऱ्या पद्धतीनं कारवाई करताना फक्त ज्यांचे पुरावे आहेत त्यांनाच आम्ही प्रमाणपत्र देऊ असं सांगितलं जातं। त्यामुळं मराठा समाजामध्ये हा असंतोष निर्माण झालेला आहे। आज जरांगे पाटील 7 दिवस झालं उपोषण करतात। सरकारकडनं त्यांना दिली गेली होती, यावर ठोस कुठलीही कारवाई होत नाही। आम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली, त्या पद्धतीनेही अधिवेशन बोलवलं जात नाही। यावर चर्चा होणं गरजेचं आहे, सगळ्यांसमोर विधान भवनात चर्चा होणं गरजेचं आहे।